आटुष्य पानबाई आटुष्य, नखुल्या बाई नखुल्या, हा. आगोटा पागोटा, त्याच्यानंतर तुला फू, ते आहे ना तुला ते. फू. हा, ते पण मला माहिती आहे. फू फू नाही का, आणि- हो, सासूच्या हो. नावानी फू, नणंदेच्या नावानी नावानी फू. फू, हं. माझा पण मंगळागौरीचा एक ग्रुप आहे. अच्छा. हा, मी पण जातो सुट्टीच्या दिवसात. चला पुढे काय करूया. पुढे आपण थोडंसं हळद, वाह. अगदी थोडीशीच टाकायची. त्याचा रंग लालच आपल्याला पाहिजे. थोडीशी लाल मिरची पावडर, तिखट. मला खूप आवडतं. झेपतं की नाही हा भाग वेगळा, इतकं नाही. आणि ती आपली लाल मिरची जी टाकली आहे तिला तिखटपणा नसतो. ती रंगासाठी टाकली होती आपण. आता काय पुढे. आता उकळलेलं 2 वाट्या पाणी टाकायचं आपल्याला. बर, हे पाणी आम्ही ऑलरेडी उकळून ठेवलेलं आहे. थोडंसं गॅस कमी करूया. 2 वाट्याच का बरं. 2 वाट्या कारण याला शिजायला जास्त वेळ नाही लागत. बर, ठीक आहे. एका उकळीमध्ये शिजून जातं ते. आणि कसं आहे की याची थोडी तुम्ही रस्सा थोडा कमी केला तर ते आटवल्यानंतर त्याची उसळ पण होऊ शकते. हा. आणि थोडं अजून पाणी टाकलं तर आमच्या संगमनेरी भाषेत ते खळगूट असतं. खळगूट. बर, संगमनेर कुठून आलं. तुम्ही तर फलटण. संगमनेर सासर आहे. अच्छा, संगमनेर खानदेशाकडे ना. नाशिक. हो. नाशिक तिकडे त्या भागामध्ये. आणि तुम्ही फलटण सातारा भागातल्या. सातारा भागात. मग तुमच्या घरातल्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत फरक आहे. थोडाफार आहे. तेव्हा जाणवलं तुम्हाला. हो. बर, सासूबाई तुम्ही लग्न करून आला तेव्हा होत्या. होत्या. बर, मग तुमच्याकडे कधी असं हे असं नाही थोडं असं हे असं असं झालं नाही झालं. नाही. नाही. कारण त्या आपण कसं असतं आपल्याला जेव्हा एखादी कला आपल्याला अवगत असते तेव्हा त्या कलेने घ्यायला त्यांची सवय असते. मग त्या कलेने घेत होत्या, मी पण त्याच कलेने उत्तर. छान. तुमच्याकडे कला होती म्हणून त्यांनी कलेने घेतलं आणि तुम्ही त्यांच्या काही गोष्टी कलेने घेतल्यात. चला आता कढईमध्ये पुढे काय घालूया. मेथी दाणे. मेथी दाणे. मोड आलेले मेथी दाणे. घ्या. तुमच्याकडे थोडस तर्रीदार खाल्लं जातं वाटतं. नाही, काही गोष्टी थोड्याशा तर्रीदार असलेल्याच बऱ्या. असलेल्या. खूपच छान. आता काय राहिले घालायचं स्वातीताई. आता आपण याच्यात घालायचंय मीठ आपण थोडंसं घातलं का पाणी हो? लागेल. थोडंसं पाणी लागेल अजून. ओके. आपण मीठ घातलं नाही. घालायचंय आपल्याला चवीनुसार मीठ. मेथी ते दाण्यांची नेहमीच्या आमटी खाण्यातलं कशाबरोबर नाहीये खायला त्यामुळे. आवडेल. मेथी दाण्याची आमटी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा इंद्रायणीचा भात. मी आत्ता म्हणणार होतो की गरम वाफाळलेला इंद्रायणीचा भात आणि मेथी दाण्यांची आमटी. माहोल बन गया. उकळी आलेली आहे, मीठ घाला. चिंचेची एंट्री लेट आहे वाटतं. चवीनुसार मीठ. आता गुळ पावडर थोडी घालायची आपल्याला. ती पण राहिलीच की. ती पण शेवटीच घालायची आपल्याला. थोडीशी चिंच आपण शेवटी का घालतोय की त्याला आंबटपणा नको यायला. बर, आधी घातली असती ना तर ती त्याला जास्त आंबटपणा आला असता. चिंचेचा आंबटपणा उतरला असता. हा. तो आपल्याला नकोय. आपल्याला मेथी दाण्याची चव हवी. हा, मेथी दाण्याची चव हवी आहे. मला वाटतं आता कोथिंबीर घातली की पदार्थ तयार हो ना. थोडंसं 1-3-4 मिनिटं उकळली की ते